घनदाट जंगल, वाऱ्याचा मंद आवाज आणि पानांमधून उमटणारी वन्यजीवांची हालचाल ही फक्त जंगलं नाहीत, तर महाराष्ट्राच्या जैवविविधतेचा जिवंत श्वास आहेत. इथे कुठेतरी दडलेला आहे वाघाचा गर्जना, कुठेतरी झाडांमध्ये लपलेला आहे काळविटाचा थरथरता पाऊल, आणि कुठेतरी आकाशात घिरट्या घालणारे दुर्मिळ पक्षी. पण मित्रांनो, ही अभयारण्य फक्त नकाशावरची हिरवी जागा नाहीत, तर आपल्या पर्यावरणाचे, संतुलनाचे आणि अस्तित्वाचे खरे रक्षक आहेत. त्याचबरोबर MPSC ग्रुप सी मधील हा प्रश्न बघा, जी 1 जून 2025 ला पार पडली. तर खालील प्रश्नामध्ये स्तंभ अ मध्ये जिल्हा दिलेला आहे आणि स्तंभ ब मध्ये अभयारण्य दिलेले आहेत. यावरून तुम्हाला कळालं असणार की महाराष्ट्रातील अभयारण्य हा घटक परीक्षेच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे. तर चला मग MPSC प्रोफेसरच्या आजच्या या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्रातील अभयारण्य हा संपूर्ण टॉपिक बघूयात, जेणेकरून तुमचं परीक्षेमध्ये एकही प्रश्न चुकणार नाही. तत्पूर्वी जर तुम्हाला महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान हा टॉपिक अभ्यासायचा असणार, तर तुम्हाला तो MPSC प्रोफेसरच्या प्लेलिस्टमध्ये मिळून जाणार, अथवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही लिंक चेक करू शकता. चला तर मग MPSC प्रोफेसरच्या आजच्या या लेक्चरला सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपण विदर्भ विभागातील अभयारण्ये पाहूया. विदर्भामध्ये प्रामुख्याने जैवविविधता आणि वन्यजीव संपदा मोठ्या प्रमाणात आढळते. चला तर मग सर्वात आधी पाहूया अमरावती जिल्ह्यातील अभयारण्य. अमरावती जिल्ह्यात प्रामुख्याने 3 अभयारण्ये आढळतात. त्यामधील पहिले अभयारण्य म्हणजे मेळघाट अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने वाघ यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर हे अभयारण्य महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व्याघ्र संवर्धन क्षेत्रांपैकी एक म्हणून ओळखले जाते. दुसरे अभयारण्य म्हणजे वान अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखले जाते. त्याचबरोबर विदर्भातील नैसर्गिक वनसंपदा जपणारे एक महत्त्वाचे संरक्षित क्षेत्र म्हणून याची विशेष ओळख आहे. तिसरे अभयारण्य म्हणजे ढाकणा कोलकाज अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने वन्यजीव संरक्षणासाठी महत्त्वाचे क्षेत्र आहे. त्याचबरोबर स्थानिक वन्य प्राण्यांच्या अधिवासाचे संरक्षण करणारे एक संवेदनशील जैवविविधता क्षेत्र म्हणून याची ओळख आहे. यानंतर आपण पाहूया चंद्रपूर जिल्ह्यातील अभयारण्ये. चंद्रपूर जिल्ह्यात प्रामुख्याने 3 अभयारण्ये आढळतात. त्यामधील पहिले अभयारण्य म्हणजे अंधारी अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने वाघ यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व्याघ्र संवर्धन क्षेत्रांपैकी एक म्हणून याची ओळख आहे. दुसरे अभयारण्य म्हणजे घोडाझरी अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने वन्यजीवांसाठी ओळखले जाते. त्याचबरोबर विविध प्रजातींच्या अधिवासाचे संरक्षण करणारे एक समृद्ध जैवविविधता क्षेत्र म्हणून याची विशेष ओळख आहे. आणि तिसरे अभयारण्य म्हणजे कन्हाळगाव अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने वन्यजीव संरक्षणासाठी महत्त्वाचे क्षेत्र आहे. त्याचबरोबर स्थानिक वन्य प्राण्यांच्या सुरक्षित अधिवासासाठी ओळखले जाणारे एक संवेदनशील संरक्षित क्षेत्र म्हणून याची ओळख आहे. यानंतर आपण पाहूया बुलढाणा जिल्ह्यातील अभयारण्य. बुलढाणा जिल्ह्यात प्रामुख्याने 3 अभयारण्ये आढळतात. त्यामधील पहिले अभयारण्य म्हणजे अंबाबर्वा अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने अस्वल आणि बिबट्या यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे संवर्धन क्षेत्र म्हणून याची ओळख आहे. दुसरे अभयारण्य म्हणजे ज्ञानगंगा अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने वन्यजीवांसाठी ओळखले जाते. त्याचबरोबर समृद्ध जैवविविधतेने नटलेले एक महत्त्वाचे संरक्षित क्षेत्र म्हणून याची विशेष ओळख आहे. आणि तिसरे अभयारण्य म्हणजे लोणार अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने विशेष सरोवरासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर उल्कापातातून निर्माण झालेल्या सरोवरामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून याची ओळख आहे. यानंतर आपण पाहूया अकोला जिल्ह्यातील अभयारण्य. अकोला जिल्ह्यात प्रामुख्याने 1 अभयारण्य आढळते. त्यामधील प्रमुख अभयारण्य म्हणजे नरनाळा अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने वन्यजीवांसाठी ओळखले जाते. त्याचबरोबर ऐतिहासिक किल्ल्याच्या परिसरात वसलेले असल्यामुळे नैसर्गिक आणि ऐतिहासिक वारशाचे अनोखे मिश्रण म्हणून याची विशेष ओळख आहे. यानंतर आपण पाहूया यवतमाळ जिल्ह्यातील अभयारण्य.
यवतमाळ जिल्ह्यात प्रामुख्याने 3 अभयारण्ये आढळतात. त्यामधील पहिले अभयारण्य म्हणजे टिपेश्वर अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने वाघ यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर विदर्भातील महत्त्वाच्या व्याघ्र संवर्धन क्षेत्रांपैकी एक म्हणून याची ओळख आहे. दुसरे अभयारण्य म्हणजे पैनगंगा अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने वन्यजीवांसाठी ओळखले जाते. त्याचबरोबर नदीकाठच्या समृद्ध अधिवासामुळे विविध प्रजातींचे संरक्षण करणारे महत्त्वाचे जैवविविधता क्षेत्र म्हणून याची विशेष ओळख आहे. तिसरे अभयारण्य म्हणजे इसापूर अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने वन्यजीव संरक्षणासाठी महत्त्वाचे क्षेत्र आहे. त्याचबरोबर स्थानिक वन्य प्राण्यांच्या अधिवासाचे संवर्धन करणारे एक संवेदनशील आणि संरक्षित क्षेत्र म्हणून याची ओळख आहे. यानंतर आपण पाहूया नागपूर जिल्ह्यातील अभयारण्य. नागपूर जिल्ह्यात प्रामुख्याने 2 अभयारण्य आढळतात. त्यामधील पहिले अभयारण्य म्हणजे उमरेड करांडला अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने वाघ यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर विदर्भातील महत्त्वाच्या व्याघ्र संवर्धन क्षेत्रांपैकी एक म्हणून याची ओळख आहे. दुसरे अभयारण्य म्हणजे मानसिंगदेव अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने वन्यजीवांसाठी ओळखले जाते. त्याचबरोबर विविध प्रजातींच्या अधिवासाचे संरक्षण करणारे एक समृद्ध जैवविविधता क्षेत्र म्हणून याची विशेष ओळख आहे. यानंतर आपण पाहूया भंडारा जिल्ह्यातील अभयारण्य. भंडारा जिल्ह्यात प्रामुख्याने 1 अभयारण्य आढळते. त्यामधील प्रमुख अभयारण्य म्हणजे कोका अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने वन्यजीवांसाठी ओळखले जाते. त्याचबरोबर नागझिरा नवेगाव क्षेत्राशी जोडलेले असल्यामुळे समृद्ध जैवविविधतेचे महत्त्वाचे संरक्षित क्षेत्र म्हणून याची विशेष ओळख आहे. यानंतर आपण पाहूया वर्धा जिल्ह्यातील अभयारण्ये. वर्धा जिल्ह्यात प्रामुख्याने एक महत्त्वाचे संरक्षित क्षेत्र आढळते. त्यामधील प्रमुख अभयारण्य म्हणजे बोर अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर महाराष्ट्रातील लहान पण महत्त्वाच्या व्याघ्र संवर्धन क्षेत्रांपैकी एक म्हणून याची विशेष ओळख आहे. यानंतर आपण पाहूया गोंदिया जिल्ह्यातील अभयारण्ये. गोंदिया जिल्ह्यात प्रामुख्याने 1 अभयारण्य आढळते. त्यामधील प्रमुख अभयारण्य म्हणजे नागझिरा अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने वाघ आणि बिबट्या यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर समृद्ध जैवविविधता आणि दाट जंगलांसाठी ओळखले जाणारे एक महत्त्वाचे संरक्षित क्षेत्र म्हणून याची विशेष ओळख आहे. यानंतर आपण पाहूया गडचिरोली जिल्ह्यातील अभयारण्ये. गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने 3 अभयारण्ये आढळतात. त्यामधील पहिले अभयारण्य म्हणजे भामरागड अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने जंगली म्हैस यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर दुर्मिळ आणि संकटग्रस्त प्रजातींचं संरक्षण करणारे एक महत्त्वाचे संवर्धन क्षेत्र म्हणून याची ओळख आहे. दुसरे अभयारण्य म्हणजे चपराळा अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने वन्यजीवांसाठी ओळखले जाते. त्याचबरोबर समृद्ध जंगल संपदा आणि विविध प्रजातींच्या अधिवासाचं संरक्षण करणारे एक महत्त्वाचे जैवविविधता क्षेत्र म्हणून याची विशेष ओळख आहे. तिसरे अभयारण्य म्हणजे प्राणहिता अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने वन्यजीव संरक्षणासाठी महत्त्वाचे क्षेत्र आहे. त्याचबरोबर नदीकाठच्या परिसंस्थेमुळे विविध प्रजातींसाठी सुरक्षित अधिवास निर्माण करणारे एक संवेदनशील संरक्षित क्षेत्र म्हणून याची ओळख आहे. तर आत्तापर्यंत आपण विदर्भातील अभयारण्य पाहिली. आता पुढे पाहूया पश्चिम महाराष्ट्र व खानदेशमधील अभयारण्य. सर्वप्रथम आपण पाहूया पुणे जिल्ह्यातील अभयारण्य. पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने 3 अभयारण्ये आढळतात. त्यामधील पहिले अभयारण्य म्हणजे भीमाशंकर अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने शेकरू यासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर पश्चिम घाटातील समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखले जाणारे एक महत्त्वाचे संरक्षित क्षेत्र म्हणून याची विशेष ओळख आहे. दुसरे अभयारण्य म्हणजे ताम्हिणी अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने वन्यजीवांसाठी ओळखले जाते. त्याचबरोबर सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधील दाट जंगल संपदेमुळे समृद्ध जैवविविधता जपणारे एक संवेदनशील क्षेत्र म्हणून याची ओळख आहे. तिसरे अभयारण्य म्हणजे मयुरेश्वर सुपे अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने मोर यासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर पक्षी जीवनासाठी अनुकूल अधिवास निर्माण करणारे एक महत्त्वाचे संरक्षण क्षेत्र म्हणून याची विशेष ओळख आहे. यानंतर आपण पाहूया कोल्हापूर जिल्ह्यातील अभयारण्ये. कोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्याने 1 अभयारण्य आढळते.
त्यामधील प्रमुख अभयारण्य म्हणजे राधानगरी अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने गवा अर्थतः इंडियन बायसन यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर सह्याद्रीच्या घनदाट जंगलांमध्ये वसलेले असून दुर्मिळ वन्य प्राण्यांचे संरक्षण करणारे एक महत्त्वाचे संवर्धन क्षेत्र म्हणून याची विशेष ओळख आहे. यानंतर आपण पाहूया सातारा जिल्ह्यातील अभयारण्ये. सातारा जिल्ह्यात प्रामुख्याने 2 अभयारण्ये आढळतात. त्यामधील पहिले अभयारण्य म्हणजे कोयना अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने वन्यजीवांसाठी ओळखले जाते. त्याचबरोबर सह्याद्रीच्या दाट जंगलांमधील समृद्ध जैवविविधतेमुळे पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे संरक्षित क्षेत्र म्हणून याची ओळख आहे. दुसरे अभयारण्य म्हणजे मायणी अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने पक्षी यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर स्थलांतरित पक्ष्यांचे महत्त्वाचे अधिवास म्हणून ओळखले जाणारे एक विशेष पक्षी अभयारण्य म्हणून याची विशेष ओळख आहे. यानंतर आपण पाहूया सोलापूर जिल्ह्यातील अभयारण्ये. सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्याने एक महत्त्वाचे अभयारण्य आढळते. त्यामधील प्रमुख अभयारण्य म्हणजे माळढोक, ज्याला नान्नज अभयारण्य देखील म्हटले जाते. हे अभयारण्य प्रामुख्याने ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणजेच माळढोक यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर अत्यंत संकटग्रस्त पक्ष्यांच्या संरक्षणासाठी ओळखले जाणारे भारतातील महत्त्वाच्या पक्षी अभयारण्यांपैकी एक म्हणून याची विशेष ओळख आहे. यानंतर आपण पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील अभयारण्य. अहिल्यानगर जिल्ह्यात प्रामुख्याने 2 अभयारण्ये आढळतात. त्यामधील पहिले अभयारण्य म्हणजे कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखले जाते. त्याचबरोबर सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असून विविध वनस्पती आणि वन्यजीवांचे संरक्षण करणारे एक महत्त्वाचे संवेदनशील क्षेत्र म्हणून याची विशेष ओळख आहे. दुसरे अभयारण्य म्हणजे देऊळगाव रेहेकुरी अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने काळवीट यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर गवताळ प्रदेशातील दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण करणारे एक विशेष वन्यजीव संवर्धन क्षेत्र म्हणून याची ओळख आहे. यानंतर आपण पाहूया जळगाव जिल्ह्यातील अभयारण्ये. जळगाव जिल्ह्यात प्रामुख्याने एक अभयारण्य आढळते. त्यामधील प्रमुख अभयारण्य म्हणजे यावल अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने वन्यजीवांसाठी ओळखले जाते. त्याचबरोबर सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्यामुळे विविध प्रजातींच्या अधिवासाचे संरक्षण करणारे एक समृद्ध जैवविविधता क्षेत्र म्हणून याची विशेष ओळख आहे. यानंतर आपण पाहूया नाशिक जिल्ह्यातील अभयारण्ये. नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने एक महत्त्वाचे अभयारण्य आढळते. त्यामधील प्रमुख अभयारण्य म्हणजे नांदूर मधमेश्वर अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने पक्षी यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील महत्त्वाचे पक्षी अभयारण्य अर्थातच बर्ड सँक्च्युरी म्हणून ओळखले जाणारे एक विशेष संरक्षण क्षेत्र म्हणून याची ओळख आहे. यानंतर आपण पाहूया धुळे जिल्ह्यातील अभयारण्य. धुळे जिल्ह्यात प्रामुख्याने एक अभयारण्य आढळते. त्यामधील प्रमुख अभयारण्य म्हणजे अनेर धरण अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने वन्यजीवांसाठी ओळखले जाते. त्याचबरोबर जलस्रोतांच्या परिसरात विकसित झालेल्या परिसंस्थेमुळे विविध प्रजातींच्या अधिवासाचे संरक्षण करणारे एक महत्त्वाचे जैवविविधता क्षेत्र म्हणून याची विशेष ओळख आहे. यानंतर आपण पाहूया सांगली जिल्ह्यातील अभयारण्ये. सांगली जिल्ह्यात प्रामुख्याने एक अभयारण्य आढळते. त्यामधील प्रमुख अभयारण्य म्हणजे सागरेश्वर अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने हरिण यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर मानवनिर्मित वनक्षेत्रामध्ये विकसित झालेले असून विविध वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी ओळखले जाणारे एक वैशिष्ट्यपूर्ण संरक्षित क्षेत्र म्हणून याची विशेष ओळख आहे. तर आतापर्यंत आपण पश्चिम महाराष्ट्र व खानदेशमधील अभयारण्ये पाहिली. आता पुढे पाहूया कोकण विभागातील अभयारण्ये. सर्वप्रथम आपण पाहूया पालघर जिल्ह्यातील अभयारण्ये. पालघर जिल्ह्यात प्रामुख्याने 2 अभयारण्ये आढळतात. त्यामधील पहिले अभयारण्य म्हणजे तानसा अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने वन्यजीवांसाठी ओळखले जाते. त्याचबरोबर जलस्रोत आणि दाट जंगल संपदा यामुळे समृद्ध जैवविविधतेचे महत्त्वाचे संरक्षित क्षेत्र म्हणून याची विशेष ओळख आहे. दुसरे अभयारण्य म्हणजे तुंगारेश्वर अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने बिबट्या आणि पक्षी यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर शहरी भागाजवळ असूनही विविध वन्यजीवांना सुरक्षित अधिवास देणारे एक महत्त्वाचे संवेदनशील क्षेत्र म्हणून याची ओळख आहे. यानंतर आपण पाहूया रायगड जिल्ह्यातील अभयारण्ये.
रायगड जिल्ह्यात प्रामुख्याने 3 अभयारण्ये आढळतात. त्यामधील पहिले अभयारण्य म्हणजे सुधागड अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने वन्यजीवांसाठी ओळखले जाते. त्याचबरोबर सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेले असून विविध प्रजातींच्या अधिवासाचे संरक्षण करणारे एक समृद्ध जैवविविधता क्षेत्र म्हणून याची विशेष ओळख आहे. दुसरे अभयारण्य म्हणजे फणसाड अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने वन्यजीवांसाठी ओळखले जाते. त्याचबरोबर किनारी परिसंस्था आणि दाट जंगल संपदा यामुळे विविध वन्यजीवांचे संरक्षण करणारे एक महत्त्वाचे संवेदनशील क्षेत्र म्हणून याची ओळख आहे. तिसरे अभयारण्य म्हणजे कर्नाळा अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने पक्षी यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर स्थलांतरित आणि दुर्मिळ पक्ष्यांचे महत्त्वाचे अधिवास म्हणून ओळखले जाणारे एक विशेष पक्षी अभयारण्य म्हणून याची विशेष ओळख आहे. यानंतर आपण पाहूया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अभयारण्ये. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने एक महत्त्वाचे अभयारण्य आढळते. त्यामधील प्रमुख अभयारण्य म्हणजे मालवण सागरी अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने सागरी जैवविविधतेसाठी ओळखले जाते. त्याचबरोबर प्रवाळ भित्ती अर्थातच कोरल रीफ्स आणि विविध सागरी जीवसंपदा जपणारे महाराष्ट्रातील एकमेव सागरी अभयारण्य म्हणून याची विशेष ओळख आहे. यानंतर आपण पाहूया ठाणे जिल्ह्यातील अभयारण्ये. ठाणे जिल्ह्यात प्रामुख्याने एक महत्त्वाचे अभयारण्य आढळते. त्यामधील प्रमुख अभयारण्य म्हणजे ठाणे खाडी अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने फ्लेमिंगो यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर स्थलांतरित पक्ष्यांचे महत्त्वाचे अधिवास म्हणून ओळखले जाणारे एक विशेष पक्षी अभयारण्य म्हणून याची विशेष ओळख आहे. तर आतापर्यंत आपण कोकण विभागातील अभयारण्य पाहिली. आता पुढे पाहूया मराठवाडा विभागातील अभयारण्य. यानंतर आपण पाहूया धाराशिव जिल्ह्यातील अभयारण्य. धाराशिव जिल्ह्यात प्रामुख्याने एक अभयारण्य आढळते. त्यामधील प्रमुख अभयारण्य म्हणजे येडशी रामलिंग अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने वन्यजीवांसाठी ओळखले जाते. त्याचबरोबर दख्खन पठारावरील नैसर्गिक अधिवास जपणारे आणि विविध प्रजातींचे संरक्षण करणारे एक महत्त्वाचे जैवविविधता क्षेत्र म्हणून याची विशेष ओळख आहे. यानंतर आपण पाहूया छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अभयारण्य. या जिल्ह्यात प्रामुख्याने 2 अभयारण्ये आढळतात. त्यामधील पहिले अभयारण्य म्हणजे जायकवाडी अभयारण्य. हे अभयारण्य प्रामुख्याने पक्षी यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर जलाशय परिसरामुळे स्थलांतरित पक्ष्यांचे महत्त्वाचे अधिवास म्हणून ओळखले जाणारे एक विशेष पक्षी अभयारण्य म्हणून याची विशेष ओळख आहे. दुसरे अभयारण्य म्हणजे गौताळा, ज्याला आपण ऑट्रम घाट अभयारण्य असं देखील संबोधतो. हे अभयारण्य प्रामुख्याने वन्यजीवांसाठी ओळखले जाते. त्याचबरोबर सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेले असून विविध वन्य प्राण्यांच्या अधिवासाचे संरक्षण करणारे एक समृद्ध जैवविविधता क्षेत्र म्हणून याची विशेष ओळख आहे. तर अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील संपूर्ण महत्त्वाची अभयारण्ये अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने पाहिली. महाराष्ट्रातील ही अभयारण्ये केवळ वन्यजीवांचे संरक्षण करत नाहीत, तर राज्याची समृद्ध जैवविविधता आणि पर्यावरणीय संतुलन टिकवून ठेवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीनेही ही अभयारण्ये अत्यंत महत्त्वाची आहेत. चला तर मग या माहितीच्या आधारे एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघूयात. हा प्रश्न MPSC ग्रुप C मधील प्रश्न आहे, जी 1 जून 2025 ला पार पडली. तर खालील प्रश्नामध्ये स्तंभ अ मध्ये जिल्हा दिलेला आहे आणि स्तंभ ब मध्ये अभयारण्य दिलेला आहे. आपण लेक्चरमध्ये बघितले की पालघर या जिल्ह्यात तानसा हे अभयारण्य आहे. त्याचबरोबर रायगड या जिल्ह्यात कर्नाळा हे अभयारण्य आहे. त्याचबरोबर नाशिक या जिल्ह्यात नांदूर मध्यमेश्वर हे अभयारण्य आहे. आणि शेवटी सांगली या जिल्ह्यात सागरेश्वर हे अभयारण्य आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या या लेक्चरमध्ये महाराष्ट्रातील अभयारण्ये हा अत्यंत महत्त्वाचा पर्यावरण आणि भूगोलाशी संबंधित घटक संपूर्णपणे समजून घेतला आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, कोकण आणि मराठवाडा विभागातील महत्त्वाची अभयारण्ये आपण अगदी सोप्या आणि परीक्षाभिमुख पद्धतीने पाहिली आहेत. या लेक्चरचे सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपात टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होतील. त्यासोबतच टेलिग्रामवर प्रश्नाधारित क्विज देखील दिली जाईल, जेणेकरून तुमचा रिव्हिजन आणखी मजबूत होईल. म्हणूनच टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा
आणि अशाच प्रकारच्या सोप्या समजावणीसाठी आणि स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त कंटेंटसाठी MPSC प्रोफेसरला नक्की फॉलो करा. अभ्यास करत रहा, यश नक्की मिळेल. जय शिवराय.